सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. टिफिनसाठी भाजी करायची आहे, पण बटाटे उकडायला वेळच नाही. मग ही रेसिपी तुमच्यासाठी. बटाटे ना उकडायचे ना वाटायचे आणि फक्त 2 मिनिटात तयार होणार अशी चटपटीत झणझणीत बटाटा भाजी. एकदा ही पद्धत पाहिली की घाईच्या वेळेल टिफिनची भाजी बनवण्याची चिंता कायमची मिटेल. चला तर मग पाहूया ही भन्नाट बटाटा भाजी कशी बनवायची. यासाठी मी 2 ते 3 बटाटे वरची सालं काढून अशी बारीक काप करून घेतलेले आहेत. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे काप करू शकता. अगदी गोल गोल स्लाइस काढल्या तरी सुद्धा चालू शकतं. फक्त पातळ असे काप करून घ्यायचे आहेत आणि पाण्यात ठेवायचे म्हणजे काळं पडत नाही. आता पाण्यातून काढून हे चाळणीत एका नितळ ठेवायचे आहेत. आता एकीकडे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की लगेच या ठिकाणी पाव चमचा आपण जिरे टाकायचे आहेत. लगेच आपण कढीपत्ता आणि हिरवी बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे. अजिबात जास्त साहित्य आपल्याला यासाठी लागत नाही. आता याबरोबर 1 ते 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत. हे सुद्धा आता यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी कांदा आपला अगदी जास्त भाजायचा नाही, म्हणजे सोनेरी होईपर्यंत किंवा कडक होईपर्यंत असं भाजायचं नाही. तर फक्त मऊ शिजवून आपल्याला घ्यायचा आहे कांदा. म्हणजे मऊ झाला की आपल्याला या ठिकाणी पुढची प्रोसेस करायची आहे. अगदी थोडं 2 मिनिटं परतल्यानंतर हा कांदाचा पाहू शकता कलर बदललेला आहे. तर यामध्ये आपण जे पातळ बटाट्याचे काप केले होते हे टाकायचे आहेत. आता मात्र हे काप व्यवस्थित आपण 3 ते 4 मिनिटं या तेलामध्ये आपण परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे आहे या तेलाच्या वाफेवरतीच हे काप छान असे शिजले जातात. आता हे काप चांगले भाजले आहेत का हे कसं ओळखायचं? तर याला असं ट्रान्सफर असं दिसतात, म्हणजे हे काप शिजल्यानंतर ट्रान्सफर दिसतात. तोपर्यंत आपण हे असं हलवायचं आहे. खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी लगेच होतं झटपट हे. जास्त वेळ लागत नाही कारण पातळ काप असतात. पाहू शकता अशा प्रकारे कलर बदललेला आहे. हे थोडं ट्रान्सफर दिसत आहे. आता या ठिकाणी आपण यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी गोडा मसाला किंवा कोणताही मसाला वापरला तरी चालेल. मला जास्त चटपटीत नाही करायचं म्हणून मी या ठिकाणी मसाला वापरलेला नाही. आवडत असेल तर तुम्ही मसाला वापरा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाका. पुन्हा 1-2 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला टिफिनसाठी काहीतरी बनवायचं असतं झटपट आणि अशा वेळेला ऐन वेळेला काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर अगदी फक्त 1-2 मिनिटं याला छान अशी एकदम मंद आचेवरती वाफ आणायची आहे. पाहू शकता अगदी 2 मिनिटात आपली ही भाजी आता टिफिनसाठी तयार झालेली आहे. तर नक्की अशा प्रकारची एकदा भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.